फ्रेंड्स, वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ ॲस्पायरिंग अकॅडमी. मला आशा आहे की तुम्ही आपल्या घरी सुरक्षित आणि आनंदी असाल. आज आपण वर्ग 9चा 3.3 टू अ बटरफ्लाय ही पोएम शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपणास कडकडीची विनंती आहे की आपण ते लगेच करावं आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबावी, जेणेकरून पुढे नवीन जेव्हाही व्हिडिओ येईल तेव्हा सर्वात पहिले तुम्हाला आधी दिसेल. चला तर मग आता सुरुवात करूया. 3.3 टू अ बटरफ्लाय. सर्वात इथे आता आपल्याला वॉर्मिंग अप दिलेला आहे. वॉर्मिंग अप मध्ये काय दिलेलं आहे? चिटचॅट. चिटचॅट मध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत, जसे की व्हॉट गेम्स डिड यू प्ले व्हेन यू वर अ स्मॉल चाइल्ड इन प्री प्रायमरी ऑर प्रायमरी स्कूल. म्हणजेच बालवाडीत किंवा KG1 KG2 मध्ये असताना किंवा पहिली ते चौथी पर्यंत 5वी पर्यंत असताना तुम्ही कोणकोणते गेम खेळलेले आहात, हा प्रश्न विचारलेला आहे. तर छोटेपणी तुम्ही कोणकोणते गेम्स खेळलेले आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, हु वर युअर प्लेमेट्स. म्हणजेच तुमचे खेळाचे साथीदार कोण होते. नक्कीच आपली बहीण भाऊ किंवा मित्र, हे मैत्रिणी, हेच आपले खेळाचे साथीदार असतात, बरोबर. त्यानंतर व्हॉट डू यू रिमेंबर बेस्ट फ्रॉम दॅट टाइम. म्हणजेच त्या काळची अगदी अशी छान आठवण तुम्हाला आठवते का? अशी काय आठवण आहे जी तुम्हाला त्या काळपासून आठवते, हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर मला कमेंट करून खाली नक्की सांगा की अशी कोणती घटना आहे जी तुम्हाला आत्ताही आठवते. खाली बघा, शॉर्ट पोएम्स. यूज द फॉलोइंग फॉर्मॅट्स टू राईट युअर ओन पोएम. खालील प्रकारचा फॉर्मॅट आपल्याला वापरून आपली स्वतःची एक पोएम बनवायची आहे. ठीक आहे, तर आपण समजून घेऊया कशा प्रकारचा हा फॉर्मॅट आहे. नाउन. सर्वात जो आधीचा शब्द आहे तो आपल्याला वापरायचा नाउन. त्यानंतर नाउन प्लस वर्ब. नाउनच्या पुढे आपल्याला काय ऍड करायचं आहे? व्हर्ब. जो शब्द आपण ऍड करू तो व्हर्ब असला पाहिजे. त्यानंतर तिसरी ओळ बघा, नाउन प्लस वर्ब प्लस ऍडवर्ब. त्यानंतर डिटर्मिनेटर और ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस वर्ब प्लस ऍडवर्ब. त्यानंतर एक्सक्लेमेशन. त्यानंतर नाउन प्लस वर्ब. अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची एक छोटी कविता बनवायची आहे. खाली तसेच 2 फॉर्मॅट दिलेले आहेत, तर तुम्ही स्वतःची एक छोटी कविता बनवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि जी कविता बनवाल ती खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला आता प्रत्यक्ष आपण कवितेला सुरुवात करूया. तत्पूर्वी कवी कोण आहेत व कवितेचा सार काय ते आपण बघूया. ही कविता विख्यात इंग्रजी पोएट विल्यम वर्ड्सवर्थ यांनी लिहिलेली आहे. कवितेचे कवी आहेत ते सध्या आता एक ग्रोन अप मॅन, म्हणजेच एक मोठे पुरुष आहेत. ठीक आहे, म्हणजे वयस्कर माणूस आहेत, पण ते त्यांच्या बालपणीचे जे आठवणी आहेत त्यांच्या बटरफ्लाय सोबत, त्यांच्या बहिणी बरोबर, त्या कवीला या कवितेत आठवतात. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया. स्टे नियर मी, डू नॉट टेक दी फ्लाइट, अ लिटिल लॉंगर स्टे इन साइट, मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी, हिस्टोरियन ऑफ माय इन्फेन्सी. Float near me, do not yet depart. Dead times revive in thee. Thou bringest gay creature as thou art. A soulman image to my heart, my father's family. कवी काय म्हणतो? स्टे नियर मी, डू नॉट टेक दी फ्लाइट. म्हणजेच माझ्या जवळ थांब, एवढ्यात उडू नकोस. असं कोणाला म्हणतो कवी? असा फुलपाखराला म्हणतो. अ लिटिल लॉंगर स्टे इन साइट. साइट म्हणजे दृष्टी और विजन. ओके. अ लिटिल लॉंगर स्टे इन साइट म्हणजे माझ्या दृष्टीसमोर आणखी थोडा वेळ थांब, एवढ्यात उडू नकोस. मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी, हिस्टोरियन ऑफ माय इन्फेन्सी. कन्वर्स म्हणजे संवाद आणि इन्फेन्सी म्हणजे बाल्यावस्था, शिशु अवस्था. मला तुझ्याशी खूप जास्त संवाद साधायचा आहे. हिस्टोरियन ऑफ माय इन्फेन्सी कारण तू माझ्या बालपणीचा साथीदार आहेस. हिस्टोरियन ऑफ माय इन्फेन्सी म्हणजे हिस्टोरियनचा आपण जनरली अर्थ पकडू की इतिहासकार, पण इथं हिस्टोरियनचा अर्थ आपण भूतकाळ असं पकडूय. इन्फेन्सी म्हणजे बालपण. बालपणीचा जो माझा भूतकाळ आहे त्याचा तू साथीदार आहेस, त्यामुळे मला आणखी तुझ्याशी संवाद साधायचा आहे. पुढे, फ्लोट नियर मी, डू नॉट येट डिपार्ट, डेड टाइम्स रिवाइव्ह इन दी. फ्लोट नियर मी म्हणजे माझ्याजवळ थोडा वेळ आणखी भिरभिरत राहा. डू नॉट येट डिपार्ट म्हणजे एवढ्यात तू उडू नकोस, जाऊ नकोस. डिपार्ट म्हणजे जाणे. डिपार्ट तुम्ही ट्रेनचं ऐकलं असणार, ट्रेन डिपार्ट होते, डिपार्चर टाइम असतो ट्रेनला, तर डिपार्ट म्हणजे निघून जाणे. तर फुलपाखराला कवी विनवतात की एवढ्यात निघून जाऊ नकोस, माझ्या आजूबाजूला
भिरभिरीत राहा. डेड टाइम्स रिवाइव्ह इन दी. यामुळे काय होतो, माझा जो गेलेला काळ आहे, जो भूतकाळ आहे, डेड टाइम्स म्हणजे गेलेला काळ, भूतकाळ, तो पुन्हा जिवंत होतो. दो ब्रिंग्स गे क्रिएचर ॲज द वार्ट. दो म्हणजे काय होतं, दो म्हणजे बघा इथं दिलेलं आहे. दो म्हणजे यू, दी म्हणजे यू, दी म्हणजे आणि दौ म्हणजे यू होतं. ही कविता अगदी 16व्या-17व्या शतकात लिहिलेली आहे. त्यामुळे त्या काळची इंग्रजी अशी होती. यूला आपण दी किंवा दौ म्हणत होतो, ब्रिंगला ब्रिंगेस्ट म्हणत होतो, थिंकला थिंकेत म्हणत होतो, जो आजचा आर आहे त्याला आपण आर्ट म्हणत होतो. अशा प्रकारची जुनी इंग्रजी आहे. त्यामुळे या कवितेत जुन्या इंग्रजीचा वापर केलेला आपल्याला आढळतो. दो ब्रिंग्स गे क्रिएचर ॲज द वार्ट. गे म्हणजे इथे मोहक आणि क्रिएचर म्हणजे जीव. तू एक मोहक जीव आहेस, जो काय आणतो, अ सोलमन इमेज टू माय हार्ट, म्हणजे तुझी एक गंभीर आणि मोहक प्रतिकृती माझ्या हृदयात आणतो. कवींना लहानपणी जी वडिलांकडची फॅमिली होती, परिवार होता, त्यांच्या समवेत घालवलेले जे रम्य दिवस होते ते परत फिरून कवीला आल्यासारखं वाटतं. आता आपण पुढचा स्टांजा बघूया. ओ प्लीझंट प्लीझंट वर द डेज, द टाइम व्हेन इन अवर चाइल्डिश प्लेस, my sister Emmeline and I together chased the butterfly. A very hunter did I rush upon the prey with lips and springs. I followed on from brake to bush, but she, God loves her, feared to brush the dust from off its wing. Williams Wordsworth. ओ प्लीझंट प्लीझंट वर द डेज म्हणजे जे लहानपणीचे दिवस होते ते अगदी आनंददायी होतं. प्लीझंट म्हणजे आनंददायी. द टाइम व्हेन इन अवर चाइल्ड डिस्प्ले म्हणजे लहानपणीचे जे खेळ खेळत होतो आम्ही ते अगदी आनंददायक होते. माय सिस्टर एमेलाईन अँड आय, कवीच्या बहिणीचं नाव काय होतं, एमेलाईन, आणि कवी स्वतः टुगेदर चेस द बटरफ्लाय, दोघेही बटरफ्लायचा म्हणजेच फुलपाखरांचा पाठलाग करत होते, ते फुलपाखरांशी खेळत होते. अ व्हेरी हंटर डिड आय रश अपॉन द प्रे विथ लिप्स अँड स्प्रिंग्स. कवी हे एक शिकारी असल्याप्रमाणे आणि फुलपाखरू हा एक शिकार असल्याप्रमाणे त्याच्यावर झडप घालत होते, उसळी घेत होते. आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश, बट शी, गॉड लव्ह हर, फिअर टू बुश द डस्ट फ्रॉम इट ऑफ इट्स विंग. जरी कवी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे आणि निडरपणे फुलपाखरांच्या मागे उसळी घेत असत, त्याच्यावर झडप टाकत असत, पण कवीची जी बहीण आहे एमेलाईन, ती मात्र फुलपाखरांना स्पर्श करण्यास सुद्धा धजावत नसे. ती फुलपाखरांना घाबरत असे. कवीला त्याच्या बहिणीबद्दल माया आहे म्हणून कवी काय म्हणतो, गॉड लव्ह हर म्हणजे देव तिचं भलं करो, देव तिच्यावर प्रेम करो. तिचं मात्र त्या नाजूक जीवांवर म्हणजेच कोणावर, फुलपाखरांवर त्याच्या पंखावरची धूळ झटकायलाही मन तिचं धजावत नसे. याचा अर्थ आहे कवीची बहीण फुलपाखरांना स्पर्श करण्यात सुद्धा घाबरत होती. आता इथे बाजूला बघा काही शब्दार्थ दिलेले आहेत. दी म्हणजे यू, दौ म्हणजे सुद्धा यू, ब्रिंग्स म्हणजे ब्रिंग आणि आर्ट म्हणजे आर. ही जुन्या काळातली इंग्रजी आहे, ठीक आहे. त्यामुळे या शब्दांचा अर्थ लक्षात ठेवा. जसं जुन्या काळाची मराठीत मज म्हणत होते, कशाच्या जागी मला, मलाच्या जागी आपण मज म्हणत होतो, बरोबर. त्याप्रमाणे इंग्रजी सुद्धा जुनी आहे, त्याचे काही शब्दार्थ वेगवेगळे आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न बघा इथे, इज द पोएट अ ग्रोन अप पर्सन ऑर अ चाइल्ड इन प्रेझेंट डेज. ठीक आहे, हा प्रेझेंट डे मध्ये म्हणजे आताच्या दिवशी कवी हा एक ग्रोन अप मॅन म्हणजे एक पुरुष आहे की अजूनही एक मुलगा आहे, छोटा मुलगा आहे. तर याचं काय उत्तर असणार हे कमेंट मध्ये मला नक्की कळवा, ठीक आहे. पुढे आहे ब्रेक. ब्रेक बघा इथं आहे, ब्रेक टू बुश. ब्रेक म्हणजे काय होतं, ब्रेक म्हणजे अशी एक जागा जी असंख्य झाडाझुडपांनी वाढलेली असेल. बुशेस म्हणजे छोटी झुडपं, खुरटी झुडपं. चला आता आपण इंग्लिश वर्कशॉप बघूया. पहिला क्वेश्चन आहे, पिक आउट फ्रॉम द फर्स्ट स्टांजा 4 एक्सप्रेशन where the poet pleads with the butterfly not to go away. म्हणजेच पहिल्या स्टांजा मधून आपल्याला अशी काही ओळी किंवा एक्सप्रेशन्स म्हणजे एक्सप्रेशन म्हणजे भाव उचलायचे आहेत, ज्यात पोएट म्हणतोय, पोएट काय विनवणी करतोय, प्लीड्स म्हणजे विनवणी करणे, बटरफ्लायला नॉट टू गो अवे म्हणजे बटरफ्लायला जे कवी विनवणी करतात की दूर उडवून जाऊ नको, असे जे 4 भाव आहेत ते आपल्याला इथं लिहायचे आहेत. तर असे कोणते भाव आहेत, कवितेच्या पहिल्या वाक्यातच 2 आहेत बघा, स्टे नियर मी, डू नॉट टेक दी फ्लाईट. त्यानंतर दुसऱ्या ओळीत बघा,
अ लिटिल लॉंगर स्टे इन साइट. आणि मग खाली 5व्या ओळीत बघा, फ्लोट नियर मी, डू नॉट येट डिपार्ट. अशी ही 4 एक्सप्रेशन्स आहेत ज्यात कवी फुलपाखराला विनवतो की तू दूर जाऊ नकोस. दुसरा बघा, मॅच द फॉलोइंग वर्ड्स ऑर लाईन्स अँड देअर मिनिंग. इथे काही आपल्याला वर्ड्स किंवा लाईन्स दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ दिलेला आहे, तर आपल्याला मॅच करायचा आहे. तर आज जर आपण अशी क्रमांक दिली, डू नॉट टेक दी फ्लाईट, याचा अर्थ कोणत्या क्रमांकाचा अर्थ होईल? 3ऱ्या क्रमांकाचा, म्हणजेच डू नॉट फ्लाय अवे. त्यानंतर मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी, याचा अर्थ काय होईल? आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट मेनी थिंग्स, म्हणजे मला पुष्कळ गोष्टीबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे, संवाद साधायचा आहे. तर याचा दुसराच राहील. ठीक आहे. हिस्टोरियन ऑफ माय इन्फॅन्सी, म्हणजेच माझ्या बालपणीचा तू रिमाइंडर आहेस, आठवण करून देणारा आहेस. तर याचा आहे रिमाइंडर ऑफ माय चाइल्डहुड डेज. तर याचा येईल 1. त्यानंतर डेट टाइम्स रिवाइव्ह इन दी, याचा अर्थ होईल इन यू आय सी द टाइम दॅट हॅज गॉन बाय, म्हणजेच मी तुझ्यात असा टाइम बघतो जो माझ्या भूतकाळात गेलेला आहे. अ व्हेरी हंटर डिड आय रश अपॉन द प्रे, याचा अर्थ हा येईल 5वा. ठीक आहे. पुढे अ व्हेरी हंटर डिड आय रश अपॉन द प्रे, तर याचा येईल 4 नंबरचा. आय रश्ड अपॉन द प्रे, म्हणजेच प्रे कोण आहे इथे? बटरफ्लाय. ठीक आहे. तिसरा आहे से हू ए रिमाइंड्स द पोएट ऑफ हिज चाइल्डहुड. आता बघा इथं काय लिहिलेलं आहे? प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला हू लावायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न तयार होईल आणि त्याचा आन्सर तुम्हाला या रिकाम्या जागेत लिहायचा आहे. तर पहिला प्रश्न कसा असेल? हू रिमाइंड्स द पोएट ऑफ हिज चाइल्डहुड, असा कोण आहे जो कवीला त्याच्या चाइल्डहुड म्हणजे बालपणीची आठवण करून देतो? तर असा कोण आहे? बटरफ्लाय. बटरफ्लाय. दुसरा आहे हू इज अफ्रेड टू टच द बटरफ्लाय, म्हणजेच बटरफ्लायला म्हणजे स्पर्श करताना कोण घाबरतं? कोण घाबरतं? पोएटची बहीण, म्हणजेच पोएट सिस्टर. पोएट्स सिस्टर, त्यांचं नाव काय आहे? एमिलाईन. त्यानंतर हू इज लाईक अ हंटर, शिकाऱ्यासारखं कोण आहे? तर कोण आहे? द पोएट. शेवटचा आहे डी, हू इज द पोएट सिस्टर, म्हणजेच कवीची बहीण कोण आहे? तर कवीची बहीण आहे एमिलाईन. अशा प्रकारे आपण इंग्लिशचा वर्कशॉप सुद्धा घेतलेला आहे. जर कवितेत तुम्हाला अजूनही काही अडचणी असतील किंवा इंग्लिशच्या वर्कशॉपमध्ये काही अडचणी असतील तर खाली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तसंच तुम्ही अजूनही ॲस्पायरिंग अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, लाईक करा. थँक्यू.